ओम श्री परमात्मने नमः. ज्ञानदेवांचा आत्मसंवाद. प्रस्तावना. लेखांक 10. अमृतानुभवाची रूपरेषा. अमृतानुभव या नावाने या ग्रंथाची प्रसिद्धी असली तरी स्वतः ज्ञानदेवांनी याला अनुभवामृत असं नाव दिलं आहे. ते ग्रंथाच्या अखेरीस येतं. तसेच ते याला सिद्धानुवाद असंही म्हणतात. हा आत्मानुभव त्यांनी वर्णन केला असल्यामुळं हा त्यांनी स्वतःशीच साधलेला संवाद आहे, म्हणून हा आत्मसंवादही आहे. अमृत अनुभव हे सुमारे 800 ओवी संख्या असलेलं अखंड काव्य आहे. 800, 804 किंवा 807 अशी विविध ओवी संख्या वेगवेगळ्या पोथ्यातून दिसून येते. शिवकल्याण स्वामींनी त्याची विषयवार अशी 10 प्रकरणात विभागणी केली व विषयानुरूप त्या प्रकरणाला नाव दिलं. पहिलं प्रकरणे शिवशक्ती समावेशन, दुसरं प्रकरणे सद्गुरु वंदन, तिसरं प्रकरणे वाचा ऋण परिहार, चौथं प्रकरणे ज्ञान अभेद कथन, 5वं प्रकरणे सच्चितानंद पदत्रय विवरण, 6वं प्रकरणे शब्द खंडन, 7वं प्रकरणे अज्ञान खंडन, 8वं प्रकरणे ज्ञान खंडन, 9वं प्रकरणे जीवन मुक्त दशा कथन आणि 10वं प्रकरणे ग्रंथ महिमा. शिवशक्ती समावेशन या पहिल्या प्रकरणाची ओवी संख्या आहे 64. या प्रकरणात शिव व शक्ती यांचे एकरूपत्व स्पष्ट केलं आहे. शिवशक्ती यावर पती पत्नीचे रूप करून या दोघांचा जगावेगळा संसार कसा चालतो, दोन भासत असली तरी ती एकरूप कशी आहेत आणि त्यांना वंदन करणारे आपणही त्यांच्यापासून वेगळे नसून एकरूपच आहोत असं सांगून त्यांनी देवोदेवींना एकरूप होऊनच वंदन केलं आहे. दुसरं प्रकरण आहे सद्गुरु वंदन. त्याची ओवी संख्या आहे 80. दुसऱ्या प्रकरणात सद्गुरूंचा महिमा वर्णन करून त्यांनाही त्यांनी अभेद भावानं वंदन केलं आहे. गुरु शिष्य यांच्यातही अभेद आहे. एकाकी न रमते म्हणून शिव अथवा परब्रह्मच दोनपणाने नटले व आपल्याला शरण गेले. 84च्या फेऱ्यात सापडलेला त्रिविध दुःखाने पोळलेला जीव सद्गुरूंचा धावा करतो व शिष्याला मुक्ती मोत्याचे घास भरवतो असं वर्णन त्यांनी केलेलं आहे. सद्गुरूंना त्यांनी अनेक रूपात सादर केलेलं आहे. तिसरं प्रकरण आहे वाचा ऋण परिहार. याची ओवी संख्या आहे 33. आपल्याला 4 वाचांचं सहाय्य झालं, त्यामुळेच आपल्याला सद्गुरूंचं वर्णन करणं शक्य झालं. त्यामुळे अविद्येतून सुटता आलं. तरीही विद्यात्मक वाचेचा बंध राहतो. अविद्यास नष्ट होऊन विद्येच्याच रूपाने कसा बंध निर्माण करते त्याचं वर्णन करून त्या वाचांचं ऋण त्यांनी या प्रकरणात फेडलं आहे. वाणी किंवा शब्द विशिष्ट मर्यादेपर्यंतच मोक्ष मार्गात उपयोगी ठरतो. वाणीचा शृंगार स्वरूपाचा बोध करून देऊ शकत नाही. त्यासाठी अहमचीच आहुती द्यावी लागते आणि तरीही वाणी या कामी सहाय्यभूत होत असल्यामुळं वाणीचे ऋण फेडावं लागतं. पण ते ऋण फेडणे सोपं नाही. त्यासाठी वाणीला शरण जावं लागतं. असा एकंदर वाचा ऋण परिहार या प्रकरणाचा विषय आहे. चौथं प्रकरण ज्ञान अभेद कथन. याची ओवी संख्या आहे 43. ज्ञान व अज्ञान हे परस्पर सापेक्ष आहेत. क्रिया प्रतिक्रिया असं त्यांचं स्वरूप असतं. अज्ञान आहे असं मानलं तर ते नाहीसे होण्यासाठी ज्ञान मानावं लागतं. ज्ञानाने अज्ञान नाहीसं झालं की ज्ञानही नाहीसं होतं. ज्ञानाचाही निराश झाल्यावर ज्ञानरहित विशुद्ध निखळ सोलीव सुख देणारी अशी ज्ञान मात्रता प्राप्त होते. ज्ञान अज्ञानाची सापेक्षता लयाला गेल्यावर जे निखळ ज्ञान उरते ते ज्ञान मात्र ज्ञानदेवाने या प्रकरणात वर्णन करून सांगितलं आहे. सच्चिदानंद पदत्रय विवरण. याची ओवी संख्या आहे 68. श्रुतीने परमात्म तत्व सत म्हणजे सत्ता, चित म्हणजे चैतन्य किंवा प्रकाश व आनंद म्हणजे सुख या 3 धर्माने युक्त आहे असं म्हटलं आहे. तेव्हा त्यांच्यात त्रिविध धर्मांच्या रूपाने स्वगत भेद आहे का अशी शंका निर्माण होते. म्हणून ज्ञानदेवाने परमात्म्याचे सच्चित सुखरूप म्हणजे काय, श्रुतीनं त्याचा कशासाठी उल्लेख केला आहे हे स्पष्ट करण्यासाठी 5व्या प्रकरणाचा प्रारंभ केला आहे व ते अंतिम तत्व सत, चित व आनंद या त्रिविध धर्मांनी विभक्त झालेले नसून एकरूपच आहे असं वर्णन केलेलं आहे. सच्चितानंद यातील पदांचे कार्यक्षेत्र कोणते, परमात्मा स्वसंवेद्य अनुभव मात्र व अनिर्वाच्य कसा आहे ते या प्रकरणात सांगितलं आहे. 6वं प्रकरण आहे शब्दखंडन. ओवी संख्या आहे 103.
शब्द ही कितीही उपयोगाची वस्तू असली तरी त्याच्या काही मर्यादा आहेत. ज्ञानरूप आत्मस्वरूपाच्या ठिकाणी तो कसा निरर्थक आहे हे सांगणे हा शब्दखंडन या प्रकरणाचा विषय आहे. 7वं प्रकरण अज्ञान खंडन आहे आणि याची ओवी संख्या आहे 295. सर्व प्रकरणांमध्ये 7वं प्रकरण खूप मोठे, सुमारे 300 ओव्यांचं आहे. 7व्या प्रकरणात अज्ञान खंडन केलेलं आहे. अज्ञान हे प्रत्यक्ष अथवा अनुमान प्रमाणाला विषय होत नसल्याने अज्ञान नाहीच, ती केवळ एकमात्र कल्पना आहे हे यामध्ये सिद्ध केलेलं आहे. 8वं प्रकरण आहे ज्ञानखंडन, याची ओवी संख्या आहे 19. 8व्या प्रकरणात ज्ञानाचंही खंडन केलं आहे. अज्ञान ही वस्तूच नाही, तिलाच सत्यत्व नाही, तर अज्ञान नाहीसे करणारे ज्ञान तरी सत्यत्वानं कसं असेल असा त्यांचा युक्तिवाद आहे. 9वं प्रकरण आहे जीवन मुक्त दशा कथन, याची ओवी संख्या आहे 70. ज्ञानातीत केवल ज्ञानस्वरूप अशा आत्मवस्तूशी ऐक्य झाल्यावर जीवनमुक्ताची कशी अवस्था असते. द्रष्टा दर्शन, भोक्ता भोग्य हे द्वैत मावळून पूर्ण परमात्म स्थिती प्राप्त झाल्यावर विदेहमुक्ती कशी साध्य होते त्याचे वर्णन या प्रकरणात केलं आहे. 10वं प्रकरण आहे ग्रंथ महिमा, ओवी संख्या आहे 31. शेवटच्या प्रकरणात ग्रंथाचा उपसंहार केलेला आहे. आपल्याला प्राप्त झालेल्या अनुभवरूपी अमृताचे श्रेय त्यांनी सद्गुरूंना दिलेलं आहे व त्यांच्याच कृपेने हा ग्रंथ सिद्धीस गेलेला आहे हे स्पष्ट केलेलं आहे. स्थूल मानाने या ग्रंथाची ही अशा प्रकारची रूपरेषा आहे. आता उद्यापासून आपण या ग्रंथाची ओळख करून घेऊया. इतर अनेक ग्रंथांचा आधार घेऊन संत ज्ञानदेवांच्या अमृतानुभव या ग्रंथाचं लेखन व वाचन सौ मनीषा अभ्यंकर मिरज यांनी केलं आहे. हरिओम तत्सत.